नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.4 मधील क्वेश्चन सेकंड बघतोय। त्यातलं पहिलं एक्झाम्पल मी इथं लिहून घेतलं आहे। x - 2y + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x + 2y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर। इथे मी त्या फॉर्म्युला लिहून घेतला आहे, a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर = a² + b² + c² plus 2ab plus 2bc plus 2ac। आता हा फॉर्म्युला आपल्याला या दोन बॉक्सवरती अप्लाय करायचा आहे। हवं तर आपण इथे a, इथे b, इथे c, इथेही a, इथे b आणि इथे c असं लिहून घेऊया। इथे आपल्याला जिथे a आहे तिथे x, b च्या इथे -2y आणि c ला 3 अशा व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत आणि इथे a ला x, b ला 2y आणि c ला -3 अशा लिहायच्या आहेत। आपण आता हे व्हॅल्यूज पुट करून घेऊया। पहिला बॉक्स a² प्लस 2 - 2y² प्लस 3² प्लस 2 multiply a multiply b plus 2 multiply b multiply c plus 2 multiply a multiply c अशा पद्धतीने हा पहिला बॉक्स झाला। प्लस आता आपण ह्या दुसऱ्या बॉक्सचं लिहून घेऊया। इथे a² प्लस 2y² प्लस -3² प्लस 2 multiply a multiply b प्लस 2 multiply b multiply c plus 2 multiply a multiply c बॉक्स कंप्लीट। आता आपण इथे स्क्वेअर्स मल्टिप्लिकेशन्स या स्टेप्समध्ये आपण करून घेऊया। पहिलं बघा a² प्लस -2y² आहे, -2 चा स्क्वेअर 4 आणि y चा y² प्लस इथे 3 चा स्क्वेअर करायचा आहे 9 प्लस आता आपण या दोन टर्मची मल्टिप्लिकेशन करून घेऊया। मल्टिप्लाय -2y प्लस आपण ह्या आणि ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करून घेऊया। 6 multiply -2y प्लस आपण आता या सर्व टर्मची करून घेऊया। 3 2 चा 6 आणि तो x प्लस बॉक्स कंप्लीट केला प्लस आता दुसऱ्या बॉक्समध्ये बघा इथे x चा स्क्वेअर प्लस 2y चा स्क्वेअर 4y² प्लस इथं -3 चा स्क्वेअर 9 प्लस या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन या सर्वच टर्मचं करूया। 2 2 चा 4 x y प्लस या दोन टर्मचं 4y मल्टिप्लाय -3 प्लस या दोन टर्मचं 2x मल्टिप्लाय -3 बॉक्स। आता आपल्याला या ज्या टर्म्स राहिल्यात यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे। या बघा x² प्लस 4y² प्लस 9 आता इथे प्लस मायनस मायनस 2 2 चा 4 x y आता इथेही प्लस मायनस मायनस 6 2 चा 12 y प्लस 6 x प्लस आता या बॉक्समधलं x² प्लस 4y² प्लस 9
प्लस 4xy. आता इथेही प्लस मायनस मायनस आणि 4 3 12y. इथेही प्लस मायनस मायनस 3 2 6x. आता इथे ज्या टर्म्स आहेत ज्याला एकाला प्लस आणि एकाला मायनस आहेत ते कट करून घ्यायचं. इथे बघा -4xy आहे, इथे प्लस 4xy. या टर्मला ही टर्म कट झाली. इथे प्लस 6x आहे, इथं मायनस 6x आहे, या टर्मला ही टर्म कट झाली. आता राहिलेत काय बघा x². इथे x² आहे, यांचे ॲडिशन 2x² केले. प्लस इथे y², इथे y², या पुढच्या नंबरचे ॲडिशन 8y². प्लस हा 9 आणि हा 9, यांचे ॲडिशन 18. आता हे दोन मायनस आहेत म्हणून मायनस 12y 12y, यांची ॲडिशन आली 24y. आता सर्व टर्म संपल्या आहेत आपल्या. अशा पद्धतीनं आपलं हे पहिलं एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे.